नक्की तुम्ही जर दाभोळ भागात असाल तर इथली मिसळ खायला अजिबात विसरू नका आणि सोडू नका इथली मिसळ. चला बघा रे बघा सारे या केळकमणीचं नाटक बघा. नाटक बघा तुम्ही नाटक बघा. बिन पैशाचं नाटक बघा. या रे या सारे या नाटक बघायला जाऊया. चला 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 नाटकाला चला नाटकाला चला. नाटक बघा तुम्ही नाटक बघा. बिन पैशाचं नाटक बघा. या हो या सारे या केळकमणीचं नाटक बघूया. गावातले लोक सगळे या. सब आम्हाला कुठल्या गावात जावं लागते बघा. करे गावाला कोकणातल्या गावागावात जाऊन आम्हाला शो करावे लागतात. खूप वरती गाव आहे, डोंगराच्या भागात चढावर गाव आहे आणि इथे फणसाचं झाड बघा. फणसाचं झाड, वाव किती फणस आहेत नाही. मस्त बघा, फणसाचं हे एवढं मोठं झाड असतं. भातगाव म्हणून एक आहे एरिया. गाव खूप असे डोंगरावर वगैरे आहेत. गेलेत खाली. लोक आहेत का नाही ते आमचे जे कंपनीची माणसं आहेत ते बघायला गेलेले आहेत. तिकडे लोक असेल तर आम्ही तिकडे जाऊन शो करणार. गेटवर थांबतो. तर आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या गावाला आणि ह्या भातगाव पूल आहे हा. वाव, हा समुद्र, हा दापोलीचा हा बघा समुद्र, दाभोळचा हा समुद्र. त्याच्यावरती हा ब्रिज आहे. तिथे आम्ही चाललेलो आहे. मस्त वेगळी वाद, काय निसर्ग आहे तिकडे. बोट आहे एक, स्केचिंग करण्यासारखा निसर्ग आहे. क्या बात है. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दाढी वाढत चालली आहे माझी. मंडळी आंघोळ केली तरी पण असं वाटतं मी आंघोळच केली नाही. केस बीस असे पण केले. आज आम्ही खूप पटापट आंघोळ केल्या कारण का उशिरा उठलो. लवकर जायचं होतं, सकाळ सकाळी निघायचं होतं आणि आम्हाला जायचं दाभोळला. फेरी आहे आमची 5:50 उठवलेलं. तर त्यानंतर आम्ही जाणार आहे दाभोळ एरियामध्ये. त्याच्यापुढे दापोलीमध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आज बंदरगडला बहुतेक जाईल आणि उद्या किती करायला माहित नाही. तर आम्ही सकाळच्या ह्या सूर्याच्या उन्हामध्ये आम्ही थांबलेलो आहे. आमची गाडी बघा, कलाकार कम कामगार काम करत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार फिरायला. चला, बाय बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग एनर्जी. हाउ इज द जोश. चला बाय. हे बघा, आम्ही आता परत बोटीने दाभोळला चाललोय. सकाळचं मॉर्निंगचे हा समुद्र, वाव, सकाळचा वाट. आणि अशा प्रकारे आमची बोट आलेली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे दाभोळला. पलीकडच्या बाजूला आम्हाला आज कार्यक्रम पलीकडच्या बाजूला आहे. तर आम्ही चाललेलो आहे बोटीच्या वरती. आम्हाला पलीकडे जायचंय. मंडळी नमस्कार. आम्ही आता जेवायला थांबलेलो आहे आस्वाद हॉटेलमध्ये. आस्वाद हॉटेल आहे
दापोलीमध्ये एक छानसं निसर्गरम्य वातावरणामध्ये झाडाझुडांमध्ये हे असं हॉटेल आहे. आम्ही जेवण मागवलेलं आहे, जेवण करणार आणि मग आम्ही जाणार जो करायला. तुम्हाला मी दाखवतो जेवण झाल्यावर. आणि आमच्यात एक लांब बसलेली आहे त्यांचा ब्लॉग सुरू होता संपला. पहिल्या दिवशी फुल एनर्जी नाही, आपण ब्लॉग करायचं हे करायचं, ट्रायपॉड आणला, सगळं आणलं आणि पहिल्याच दिवशी तिची मेमरी फुल झाली आणि पहिल्याच दिवशी तिचे ब्लॉग संपून गेले. हॉटेलचं नाव काय? प्रतीक हॉटेल. खूप छान आहे. हे कुठं आहे? दापोलीमध्ये, दापोली स्टेशनच्या पुढे जे मार्केट आहे तिथे हे हॉटेल आहे. खूप छान आहे हॉटेल, रिजनेबल आहे. तर कधी तुम्ही आलात तर 100% ह्या हॉटेलमध्ये राहा. हॉटेल पथिक नावाचं जे आहे, दिसतंय का तुम्हाला? इथे नाव दिसतंय. हे हॉटेल खरंच खूप छान आहे, राहायला रिजनेबल आहे आणि इथलं जेवण आजूबाजूचं आहे. तिथे हॉटेलमध्ये पण जेवण चांगलं आहे, आजूबाजूला पण 2-3 हॉटेल आहेत, तिथलं जेवण चांगलं आहे. हे आहे आपल्या कुठलं एरिया? दापोली स्टेशनच्या पुढे मार्केट जे आहे, त्या मार्केटमध्ये हे सगळं आहे. इथलं सगळीकडचं जेवण चांगलं आहे दापोलीमधलं. त्यामुळे कधी दापोलीमध्ये आलात तर नक्कीच नाश्ता, जेवण सगळ्याचा आस्वाद घ्या. आता आम्ही सात्विक म्हणून ह्या हॉटेलमध्ये आलो. आवाज आहे गाडीचा. लंच आहे, परत पराठा, परत कोल्ड कॉफी, मराठी नाश्ता, असं तुम्हाला सांगतो. नमस्कार. आम्ही जे प्रोग्राम करतो ना, आज त्या कंपनीचा एक मोठा प्रोग्राम आहे इथे आणि शेतामध्ये आहे. मोठे सगळे ज्या कंपनीचे गेल इंडिया लिमिटेड, इथून सगळे प्रोग्रामला माणसं आली आहेत आणि आता इथे खूप मोठा प्रोग्राम होणार आहे. हे बघा, खूप मोठ्या लेवलवर चालू आहे सगळं. स्टेज वगैरे आहे. 1:30 वाजेपर्यंत प्रोग्राम चालणार आहे. खूप मोठ्या लेवलवर आहे. हे आज मोठं ऑफिस आहे, स्टेज आहे, हे सगळे आमचे कलाकार बसलेले आहेत. अरे लाजा वाटत, लाजा काम करायला सोडून बसलेत निवांत. तुम्ही बसायला सांगितलं आम्हाला, शिकवू नको. तुझं काय चाललंय? पायपलाईन गेली 33 मीटरच्या पट्ट्यावर. एखादा मोठा खड्डा जर खाल्ला असता तर? अहो काय येड का खुळ तुम्ही? काय झालं? किती खड्डा खाल्ला असता तर केवढा प्रॉब्लेम झाला असता? काय झालं असतं? अरे बाबा, त्या पायपातून केवढा गॅस लीक झाला असता. अरे बापरे. आणि हा गॅस दिसत नाही, त्याचा वास पण येत नाही. येतच पण नाही. घरगुतीचा येतो बरं का सिलेंडरचा, कारण त्याच्यामध्ये ते मिथाईल मरकॅप्टेन नावाचं लिक्विड टाकलेलं असतं. अरे बापरे. त्याच्यामुळे येतो, पण पाईपलाईनच्या गॅसचा वास येत नाही बरं का. पण विचार कर, लय ज्वलनशील आहे. अरे बाबा, जर का एखादी ठिणगी पडलेला असते तर अगं बाबाऊ केवढा स्फोट झाला असता. वाचलो ना. नशीब ना. वा वा. मी काय म्हणतोय, आपलं काम काय काय? की जिथून पाईपलाईन गेली ती चेक करायची पाहिजे, आहे का नाही? मग बरोबर आहे. पेट्रोल आहे. चला आपण जाऊ चेक करायला. तर आम्ही जेवायला थांबलेलो आहे आणि ही आहे कोशिंबीर, दही, ताक, शिरा, वरण, 2 भाज्या, सुकी भाजी, ओली भाजी, चपात्या. नाही, अशा गावात आम्ही शो करतोय. उभा. किती सुंदर वातावरण आहे. आमचे आता एक शो झालेले आहेत. आम्ही महाड सायर खेळत आहे. सूर्य मावळतीला लागला आहे आणि या मावळत्या सूर्याबरोबर आमचाही आता इथे कार्यक्रमाचा दिवस मावळला आहे. आमचं आता इथे संपलेले आहे शो. तरी आम्ही महाड सारख्या एरियामध्ये आहे, कोकणातल्या पुढे
दापोलीच्या पुढे महाड साईडला आणि डोंगराच्या आडोशाला हा सूर्यदेव चाललेला आहे. तर हा खूप छान सिनेरिओ आहे म्हणून आम्ही तुम्हाला हा दाखवला. खूपच छान वाटतंय बघा किती मस्त. आणि हे बघा, आणि अशा प्रकारे डोंगराआड आपले सूर्यदेव गेलेले आहेत. हा इतकं छान निसर्गरम्य वातावरण. आणि या प्रकारे आमचे शो झालेले आहेत. आमचे कार्यक्रम संपले आहेत. आम्ही हा कोकणातला एरिया आता संपवलेला आहे. पुढच्या वेळेस आम्ही नवीन ठिकाणी असू. तर तुम्ही नक्कीच बघत राहा. आणि आमच्या ह्या चॅनलवर काही वेगवेगळे विषय पण आम्ही मांडणार आहोत. प्रवासातले असतील किंवा कार्यक्रमाचे असतील किंवा काही घरातले असतील, असे प्रत्येक व्हिडिओ आम्ही इथे तुमच्यासमोर मांडायला सुरुवात करणार आहोत. तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. महाडमध्ये खूप छान प्रकारे इथे हे आहे, हॉटेल आहे. हॉटेलची बघा इथे हे किती मस्त गेलेली आहे मांडणी. कोण या हॉटेलमध्ये कांदा भाजी मस्त मिळते. स्वाद फॅमिली रेस्टॉरंट. या हॉटेलमध्ये मस्त कॅमेरा आहे, असा जाईल तसा हाणतो. अरे 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 मलाच बघते. थांबतो चोर दिसतोय त्याला. चोरच आहे ना.